चिपळूणमधील मध्यवर्ती बस स्थानका बाजूच्या रस्त्यावरती अशा पद्धतीचं सध्या ट्रॅफिक मोठ्या प्रमाणामध्ये जमलेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात गाड्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमधून गणेश भक्त मोठ्या संख्येने कोकणामध्ये दाखल होत आहेत। चिपळूण हे मध्यवर्ती बस स्थानक आहे। या बस स्थानकापर्यंत गाड्या येतात, मात्र या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकता या दृश्यांमधून अशा पद्धतीनं वाहनं आहेत, ही लांबच लांब रांगा लागलेल्या हे आपण दृश्यामधून पाहू शकतोय। प्रचंड मोठी गर्दी जी आहे ही या ठिकाणी निर्माण झालेली आपण पाहू शकतोय। हा जो सगळा परिसर आहे हा चिंचनाका ते पोलीस स्टेशन या दरम्यानचा परिसर आहे आणि ह्या सगळ्याच मार्गावरून ज्या मुख्य डेपोमध्ये बस जातात तो जाणारा मार्ग जो आहे तो हा मार्ग आहे आणि हा पूर्णपणे ठप्प झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। बस आहेत यांनी मोठ्या प्रमाणात जागा व्यापलेली आहे आणि बाजारात जाण्याचा रस्ता देखील हाच असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जमलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईहून आलेल्या ज्या बसेस आहेत, जादा गाड्या आहेत, यांना डिझेल भरण्यासाठी याच मार्गावरती या गाड्या उभ्या करून ठेवल्या जातात। यामुळं असलेल्या रस्त्याची रुंदी आहे ही कमी पडते आणि यामुळंच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या निर्माण झालेली आहे। ट्रॅफिक काढण्याचं काम या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू आहे। कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।